निफाड तालुक्यातील लासलगाव या ठिकाणी एका वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावणाऱ्या 2 महिलांपैकी एका महिलेला लासलगाव पोलिसांनी अटक केली आहे। पत्रकार उमेश पारीख यांच्या तत्परतेमुळे आणि पोलिसांच्या वेळीच कारवाईमुळे हा गुन्हा उघडकीस आणण्यात यश आले। 4 ऑगस्टला दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास लासलगावच्या बाजारतळाजवळील सुकेणकर चाळीत ही घटना घडली होती। इंदुमती दत्तात्रय काळे वय 75 या वयोवृद्ध महिला घरी एकट्या होत्या। यावेळी 2 महिलांनी घरात प्रवेश केला। केळी खा असा बहाणा करत प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न केला। इंदुमतीबाईंनी नकार दिल्यावर एका महिलेनं बाहेर गस्त ठेवली आणि दुसऱ्या महिलेनं घरात घुसून त्यांच्याशी झटापट करत त्यांच्या गळ्यातील सुमारे 28,000 रुपये किमतीची पोत हिसकावून घेतली आणि दोघीही बाहेर पळाल्या। घटनेचा आवाज ऐकून शेजारीच राहणारे TV9चे पत्रकार उमेश पारीख यांनी तात्काळ लासलगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांना याबाबत माहिती दिली। त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक साळुंके, पोलीस हवालदार निचळ गोसावी, पोलीस हवालदार कदम, पोलीस शिपाई तळेकर आदींच्या पथकानं तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। उमेश पारीख यांच्या मदतीनं पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आकाश छाया कुराडे राहणार सुमतीनगर लासलगाव हिला अटक केली। तपासादरम्यान तिनं गुन्ह्यातील दुसरी महिला तिची सख्खी बहीण पूजा प्रवीण कुऱ्हाडे असल्याची कबुली दिली असून ती सध्या फरार आहे। इंदुमती काळे यांचा मुलगा राजेंद्र काळे याच्या तक्रारीवरून लासलगाव पोलीस ठाण्यात छाया आणि पूजा कुऱ्हाडे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 309(4)(3)(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला। सदर प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। नाशिक माझा न्यूजसाठी प्रतिनिधी किरण कुमार आवारे, निफाड।